morning, Good sir. morning, sir. Good शुभ morning, प्रभात. sir. Good morning, sir. सुस्वागतम. sir. सुस्वागतम. Good morning, sir. ओके ओके. शाळा बंद पण शिक्षण चालू या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपक्रमांतर्गत शिक्षण विभागाच्या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय ऑनलाईन पाठ मध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. मी श्री दत्तात्रय पाटणकर, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग प्रशिक्षक, आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आज आपण विज्ञान या विषयावर एक उजळणी पाठ या स्वरूपात येणार आहोत. हा घटक अगदी सर्वसामान्य आहे. 2री पासून 10वी पर्यंत हा घटकाचा थोडा ना थोडा तरी पाठ भाग असतोच. तत्पूर्वी आपण नेहमीप्रमाणे एक सकाळ सकाळी एक छान सुविचार ऐकणार आहोत. सुविचार अर्थातच विज्ञान विषयाच्या संदर्भातच आहे. अनेक शास्त्रज्ञाने विविध प्रकारचे शोध लावून आपणाला एक नवीन तंत्रज्ञान दिलेलं आहे आणि त्याचा उपभोग आपण पूर्ण घेत आहोत. असे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ त्या कालावधीतील इंग्लंड या देशातील सर आयझॅक न्यूटन होऊन गेले. सर आयझॅक न्यूटनचा मी थोडक्यात परिचय करून देतो. पुढे तुम्ही 10वीत गेला तर सर आयझॅक न्यूटनच्या संशोधनावर एक वेगळा पाठ आहे बा, न्यूटनचे गतिविषयक नियम. त्यांनी लावलेले शोध म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये, गणितशास्त्रामध्ये अनेक शोध लावलेले. गुरुत्वाकर्षणाचा महत्वाचा शोध हा न्यूटन या शास्त्रज्ञांनीच लावलेला आहे. जडत्वाचा शोध, गतिविषयक नियम, न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमावर रॉकेट कार्यरत आहे. या ठिकाणी आपण अशा ह्या विद्वान शास्त्रज्ञाचा किंवा एक सत्कार करायचा म्हणून इंग्लंड मधल्या सर्व लोकांनी एकत्र येऊन मोठ्या सभागृहात एक सत्कार समारंभ आयोजित केलेला. सर्वांनी न्यूटनवर स्तुतीस्तुम्न उधळले. शेवटी सत्काराला उत्तर देणं भागच होतं का. तर त्यावेळी सत्काराला उत्तर देताना सर आयझॅक न्यूटन म्हणाले की या विश्वामध्ये एवढे ज्ञान आहे की त्या मानाने मी मिळवलेले ज्ञान म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावरील एका वाळूच्या कणा एवढे सुद्धा नाही. म्हणजे सर आयझॅक न्यूटन सारखा एवढा मोठा विद्वान माणूस एवढं नम्र होऊन आपणाला सांगतोय. त्या पद्धतीने आपण सुद्धा पुढे विज्ञानात प्रगती करायचे संशोधक व्हायचा प्रयत्न करूया आणि आपण आपल्या पाठाकडे वळूया. नेहमी आपण पाहतो आपल्या अवतीभोवती अनेक सजीव दिसतात. सजीवाचे मुख्य 2 प्रकार आहेत, प्राणी आणि वनस्पती. प्राण्यामध्ये सुद्धा अनेक गट आहेत. प्रत्येक प्राण्याचे अवयव वेगळे वेगळे असतात, कार्य वेगळे असतात. उदाहरणार्थ पक्षी हा प्राण्याचा गट घेतला तर पक्षी प्राण्याचे अवयव आहेत डोके, पंख, शेपटी. तसेच सरपटणाऱ्या प्राण्याचे वेगळे अवयव, त्यांचे कार्य वेगळे. सस्तनी प्राणी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण मोडतो, मानव, घोडा, गाय, कुत्रा, ह्या प्राण्याचे सुद्धा अवयव वेगळे आहेत, त्यांची कार्य वेगळे आहेत. म्हणजे प्राण्यामध्ये वेगवेगळे कार्य, वेगवेगळ्या अवयवांची वेगवेगळी कार्य. परंतु आज आपण वनस्पतींचे अवयव आणि वनस्पतींच्या अवयवांची कार्ये व अवयवांचे प्रकार या विषयावर माहिती घेणार आहोत. सर्वसाधारणपणे जसं प्राण्यामध्ये अवयवामध्ये विविधता आहेत, वेगवेगळे गट आहेत, परंतु वनस्पतीमध्ये सर्वसाधारणपणे अवतीभोवती पाहिलं तर वनस्पतींच्या अवयवांचा एक ठराविकच साध्य आहे. या ठिकाणी वनस्पतीचा पहिला अवयव म्हणजे मूळ. मी तुम्हाला थोडस दाखवतो.
स्क्रीन दिसते सर माझी? हॅलो 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 सर, आवाज ऐकू येतोय? हॅलो हो येतोय सर. ओके. तर पहा, या ठिकाणी मी काही बी आणलेले आहेत, मोड आलेले आणतो. तर बी रुजली की त्या बी रुजल्यानंतर आपल्याला या बी पासून एक अंकुर बाहेर पडतो. त्या अंकुरला नाव आहे आदिमूळ. हा आदिमूळ जमिनीच्या खाली वाढतो आणि पुन्हा त्या आदिमुळापासून मूळ तयार. तर वनस्पतीचा जमिनीखाली वाढणारा भाग म्हणजे मूळ होय. हा आदिमूळ वाढत जाऊन त्याला पुन्हा मुळे, उपमुळे फुटतात. आणि हा जो वरील भाग आहे तो जमिनीच्या वर वाढतो आणि त्यापासून खोड बनतो. म्हणजे वनस्पतीचा पहिला मुख्य भाग म्हणजे मूळ. तर आपणाला या ठिकाणी मी मूळ आणलेलं आहे पहा. एक मिनिट. मुख्य मूळ. मुख्य मुळाला नंतर काही दुसरी उपमुळे फुटलेले असतात. त्याला हॅलो, मुख्य मुळाला जी उपमुळे फुटलेले असतात त्याला द्वितीयक मुळे म्हणतात. आणि पुढे त्या द्वितीयक मुळाला काही उपमुळे फुटलेले आहेत त्याला तृतीय मुळे असे म्हणतात. तर मुख्य मुळाच्या दुसरी जी मुळे फुटलेले असतात ते द्वितीयक ही तिरकस वाढलेले असतात. त्या वनस्पतीला घट्ट पकडून ठेवण्यासाठी. अशा पद्धतीने ही एक मुळे. दुसरी ही मुळे आणलेले आहेत पहा मी. ते पहा, या वनस्पतीमध्ये जी मुळे आहेत ती खोडालगत अनेक असंख्य मुळे आहेत. असंख्य मुळे खोडालगतच आहेत, जमिनीलगतच असतात. अशा प्रकारची मुळे प्रामुख्याने दोन, मुख्यतः मुळाचे प्रकार हे दोन आहेत. मुळाची रचना सांगायचं तर मुख्य मूळ किंवा त्याला सोटमूळ म्हणतात. सोटमुळाला फुटलेली दुसरी अनेक मुळे, उपमुळे. उपमुळेंच्या जर सूक्ष्म निरीक्षण केलं तर पहा, प्रत्येक मुळाच्या टोकावर या ठिकाणी काही केस दिसतात, त्याच मूळरोम म्हणतात. आणि मुळाच्या शेवटी टोकावर थोडासा फुगीर भाग दिसतो, त्यास मूळ टोपी म्हणतात. हा मूळ टोपी. अशा पद्धतीने मुळाचे मुख्यतः भाग आहेत मुख्य मूळ किंवा सोटमूळ, उपमुळे, मूलरोम आणि मूलटोपी. दुसऱ्या प्रकारच्या मुळामध्ये पहा, ही जमिनीलगत वाढलेली असतात मुळे आणि खोडाला असंख्य मुळे फुटलेले असतात. एक मुळांचा पुंज असतो. प्रामुख्याने आता आपण मुळांचे प्रकार पाहू. मुळाचे दोन प्रकार आहेत पहा. एक सोटमूळ प्रकारचं, हे तुमच्या समोर दिसतंय, हे मूळ सोटमूळ प्रकारचं आहे की त्याला मुख्य मूळ असते. मुख्य मुळाला नंतर द्वितीयक मुळे फुटलेले असतात. नंतर त्या द्वितीयक मुळांना तिसरी मुळे.
दुसरा प्रकार आहे हा जो खोडाला एकदम असंख्य तंतुसारखी मुळे छोटी छोटी असतात, सिंगल असतात ही मुळे, त्यास तंतुमय मुळे म्हणतात. हे प्रामुख्याने मुळाचे दोन प्रकार आहेत. पुन्हा या ठिकाणी काही वनस्पतीमध्ये वेगळ्या प्रकारची पण मुळे, उदाहरणार्थ आधार देण्याचे काम करतात, त्यांना आगंतुक मुळे म्हणतात. या ठिकाणी पहा, हे जमिनीच्या खालचा भाग, जमिनीच्या वर जे खोडापासून जी मुळे आलेले आहेत त्यांना आगंतुक मुळे म्हणतात. तसेच दुसऱ्या प्रकारचे एक मुळे आहे, काही मुळे अन्न संचय करतात, त्या मुळांना अन्न संचय करणारी मुळे म्हणतात. उदाहरणार्थ गाजर किंवा बीट. बीट हे अन्न संचय करणारे मूळ आहे. तसेच गाजर हे सुद्धा अन्न संचय करणारी मूळ आहे. म्हणजे मुळा, गाजर, बीट यांचे जमिनीखालील भाग हे जाड, मांसल आणि फुगीर दिसतात, यांना अन्न संचय करणारी मुळे म्हणतात. प्रामुख्याने मुळाचे दोनच प्रकार पाडलेले आहेत, एक सोटमूळ आणि दोन तंतुमय मूळ. सोटमूळ आणि तंतुमय मुळावरून सुद्धा आपल्याला ती वनस्पती एकदल आहे किंवा द्विदल आहे हे ओळखता येते. शेवटी मी एक प्रश्न विचारणार आहे पहा नंतर. तर ज्या वनस्पतींची मुळे सोटमूळ प्रकारची असतात, उदाहरणार्थ एक, ज्या वनस्पतींची मुळे सोटमूळ प्रकारचे असतात, हे समोर दिसते, ती वनस्पती ही द्विदल वनस्पती असते. आणि ज्या वनस्पतींचे मुळे तंतुमय मुळे असतात, त्या प्रकारची ती वनस्पती ही एकदल वनस्पती असते. ओके. वनस्पतीचा दुसरा भाग किंवा दुसरा अवयव म्हणजे खोड. जमिनीच्या वर वाढणाऱ्या वनस्पतीच्या भागाला खोड म्हणतात. जमिनीच्या वर वाढणाऱ्या वनस्पतीच्या भागाला खोड म्हणतात. आता या ठिकाणी पहा, मुळाच्या वरचा भाग हा संपूर्ण खोड आहे. दुसरा एक पदार्थ पहा, हा सुद्धा खोड आहे. तिसरा प्रकार ऊस आणलेला आहे, हा सुद्धा ऊसाचा प्रकार, हा खोड आहे. आता खोडाची आपण रचना पाहणार आहोत. सर्वसाधारणपणे जमिनीच्या वरची मोठी खोडे असतात, हे मातकट रंगाची असतात, टणक असतात, कठीण असतात. खोडाची रचना पाहताना कुठल्याही खोडामध्ये एक जो हा भाग आहे, या ठिकाणी पहा, हा जो भाग आहे हा खोडाचा भाग, हा पेर म्हणतात. दुसरा ऊसामध्ये क्लिअर दिसतोय पहा, हा खोडाचा जो भाग आहे हा त्या भागाला पेर म्हणतात. पेरापासून पान फुटलेलं आहे. हे पहा, हे वनस्पतीचं पान आहे ऊसाचं, या ठिकाणी मी काढण्याचा प्रयत्न करतो. पेरापासून पाने फुटलेले असतात. असे हे दोन पेर, हे एक पेर, हे एक पेर, दोन पेरामधील अंतराला कांडे म्हणतात. फळाचे भाग हे दोन आहेत, पेर आणि कांडे. पेराजवळ काही मुकुल असतो. या ठिकाणी सूक्ष्म निरीक्षण केलं तर पहा, हा मुकुल आहे. त्या मुकुलापासून पुन्हा मुकुल वाढून त्या ठिकाणी काही वनस्पतीमध्ये मुकुल असतो, पेराच्या ठिकाणी तो मुकुल पुढे वाढून फांदी होतो. तसेच खोडाच्या अग्र ठिकाणी एक मुकुल असतो, त्या मुकुलास अग्रस्थ मुकुल म्हणतात. म्हणजे खोडाच्या रचनेमध्ये पेर, कांडे, पेर जवळ असणारा कक्षस्थ मुकुल आणि सर्वात वर असतो तो अग्रस्थ मुकुल. अग्रस्थ मुकुल ही वनस्पतीची उंची वाढवण्याचे कार्य करतो, तर कक्षस्थ मुकुल विशेषतः करून जास्वंदीमध्ये दिसतात. कक्षस्थ मुकुलापासून नवीन फांद्या होत असतात. हा वनस्पतीचा तिसरा भाग आणि महत्वाचा म्हणजे पान. आपण पानावरूनच आपण वनस्पती ओळखतो. आजूबाजूला पाहिले तर हिरव्या रंगाचे सगळे दिसतात. सर्वसाधारणपणे हिरव्या रंगाची वनस्पती, सर्वसाधारणपणे पाने ही हिरव्या रंगाची असतात. आता पान, वनस्पतीचं पान खोडाला ज्या ठिकाणी
चिकटलेलं असतं, प्रामुख्याने पेरच्या ठिकाणी. देठाच्या पानाचा जो भाग खोडाला चिकटलेला असतो त्या भागाला देठ म्हणतात. हा पानाचा देठ आहे. मी एक पान काढून घेतो, एक मिनिट. हा पानाचा जो पसरट हिरवट रंगाचा भाग आहे त्या भागास पर्णतल म्हणतात. बहुतेक पानं ही पसरट असतात, पर्णतल. त्याच्यावर काही जाळे दिसत आहेत. पानाचा जो वरील भाग आहे, पर्णपत्राच्या टोकाला जो भाग आहे त्याला पर्णाग्र म्हणतात, म्हणजे लिप अपेक्स. हा काही पर्णाग्र निमुळते, टोकदार, तर काही पर्णाग्र गोलाकार असतात. हे दुसरं पण गोलाकार पर्णाग्र. काही वनस्पतींच्या पानांना देठ असतो तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतो. इकडे पहा, कमी प्रमाणात देठ आहे, थोडासाच देठ आहे. काही वनस्पतींच्या पेर जवळ उपपर्णे फुटलेले असतात, उदाहरणार्थ जास्वंद. ज्या वनस्पतीच्या पानामध्ये एकच पर्ण असते असून मध्यभागी एकच मध्यशीर असते अशा पानांना साधे पान म्हणतात, लक्षात ठेवा. आणि थोडस मी रचना पुन्हा एकदा सांगतो. हा पानाचा देठाचा भाग, हा पर्णतल भाग, पर्णतल, आणि हा पर्णाग्र, आणि ही पानाची जो कड आहे तिला पर्णधारा म्हणतात. पर्णधारा हा वेगवेगळ्या प्रकारचे पा. काही पर्णधारा ह्या सलग आहेत. ही पिंपळाच्या पानाची पर्णधारा सलग आहे. दुसरे पण एक मिनिट. पर्णधारा हे काटेरी दिसते पा, दंतूर. तर काही पानाची पर्णधारा खंडित असते, उदाहरणार्थ जास्वंद. पानाचे प्रकार मुख्यतः दोन आहेत. ज्या पानामध्ये एकच पर्णपत्र असून मध्यभागी एक मध्यशीर असते, ही पहा, मध्यभागी मध्यशीर, त्याला साधे पान म्हणायचं. तर काही पानामध्ये मुख्य शिराभोवती अनेक पत्रे लहान लहान पर्णिकामध्ये विभागलेले असतात. अशा पानांना संयुक्त पान म्हणतात. पानाचे दोन प्रकार, एक मध्यभागी शिर असणारे पान म्हणजे साधे पान, आणि दुसरे म्हणजे अनेक छोटी छोटी पर्णिकामध्ये हे पान विभागलेले असतं, त्या संयुक्त पान. पानाच्या रचनेमध्ये पहा, हा मध्य जो, आता पानाच्या रचनेवरून सुद्धा आपल्याला ती वनस्पती एकदल आहे किंवा द्विदल आहे ओळखते. तुम्हाला तुमच्या समोर मी दोन प्रकारची पाने ठेवतो, एक मिनिट. मध्यशीर आहे, मध्यशिरेला नंतर उपशीर फुटलेले आहे, उपशिरेला नंतर अनेक शिरा फुटलेले आहेत. अशा पद्धतीने मध्यशिरेला अनेक शिरांचे जाळे तयार झालेले आहेत. तर हे ज्या पानामध्ये अशा पद्धतीचा जाळीदार शिरा असतात त्या पानाचा शिराविन्यास हा जाळीदार असतो. तर दुसरं हे मक्याचं पान आहे पहा. दुसरं पान या ठिकाणी त्याचा शिराविन्यास बघा. खोडापासून काही शिरा दिसतात, ते मध्य शिरेला समांतर आहेत पहा. म्हणजे ज्या पानामध्ये शिराविन्यास समांतर शिराविन्यास असतो ते पान एकदल वनस्पतीचं असतं. या ठिकाणी मका, ज्वारी किंवा ऊस ही सर्व पान आहेत. ऊसाचं पान पहा, ऊसाच्या पानामध्ये सुद्धा शिराविन्यास पहा, ही मध्यशीर. पुन्हा
बाकीच्या छोट्या शिरा असतात ते समांतर आहेत. अशा पद्धतीने शिरा हा ऊसाच्या पानामध्ये एकदल वनस्पतीमध्ये समांतर शिरा विन्यास असतो, तर द्विदल वनस्पतीच्या पानामध्ये जाळीदार शिरा विन्यास. पाने वेगवेगळ्या रंगाचे असतात. त्या पानाचे मुख्य कार्य म्हणजे आपल्याला या ठिकाणी श्वसन करणे आणि अन्न तयार करणे, ही पानाची दोन कार्य. आता आपण वनस्पतीच्या नंतरच्या महत्वाच्या भागाकडे जाणार आहोत, म्हणजे फूल. फुलाची रचना पहा. फूल वनस्पतीच्या खोडाला देठाच्या साहाय्याने जोडलेले असतात. काही ठिकाणी डायरेक्ट विना देठाचं फूल जोडलेलं. फुलाचा जो वरचा भाग आहे, मी एक फुल आणलेला या ठिकाणी, फुलाच्या देठाचा वरील भाग आहे हा हिरवट, त्याला पुष्पधार म्हणतात. पुष्पधारावर वरील सर्व फुलाचे भाग. प्रामुख्याने फुलाचे 4 भाग किंवा 4 मंडल आहेत. जे मंडल पहिलं आहे कळी अवस्थेतील हे मंडळ आहे. कळी अवस्थेत प्रामुख्याने संरक्षण करते कळीचं, त्या मंडळाला निदल पुंज म्हणतात. सर्वसाधारणपणे इथे हिरव्या रंगाचे जे आहे ते निदल पुंज आहेत. निदल पुंजामध्ये निदले असतात आणि हे मंडल निदल पुंज हे मंडल कळी अवस्थेमध्ये फुलाचे संरक्षण करते. फुलाचं दुसरं मंडल किंवा दुसरा भाग म्हणजे पाकळ्या, दलपुंज. दलपुंजामध्ये पाकळ्या असतात. या ठिकाणी पहा, दुसरं फुल आहे मी आणलेलं आहे, सफेद दलपुंज. पुन्हा हे पहा, वेगवेगळ्या आकर्षक रंगाच्या हा पाकळ्या असतात. पाकळ्यामुळे कीटक किंवा सगळे आकर्षले जातात. हा फुलाचा दुसरा भाग. आता या ठिकाणी आपण मी तुम्हाला एक एक पाकळी काढून दाखवतो फुलाचं. लक्ष द्या सर्वांनी. आपण विच्छेदनच करूया फुलाचं. प्रथम हे पहा, हा फुलाचा निदल पुंज भाग. पाकळ्याकडे आकर्षक असा भाग असतो. एक, दुसरा भाग. आता तिसरा भाग या ठिकाणी दिसतो पहा. हे असंख्य दिसतात छोटे छोटे नळीसारखे हे पदार्थ, त्या पुमंग म्हणतात. आपण पुमंग ही काढूया फोर्सेप्सच्या साहाय्याने. त्या असंख्य पुमंग आहेत, त्यापैकी मी एक पुमंग काढतो. ते पाहे पुमंग दिसतात सर्वांना. पुमंग त्यामधील एकाला पुंकेसर म्हणतात. हे फुलातील नर घटक आहे. आणि नंतर फुलातील हा जो महत्वाचा घटक आहे पहा, सर्वात वर आलेला एक असतो हा जायांग. हा फुलातील स्त्री घटक आहे. म्हणजे फुलामध्ये मुख्य 4 मंडले असतात. पहिलं मंडल निदल पुंज हे, दुसरं मंडल दलपुंज. दलपुंजामध्ये पाकळ्या असतात. तिसरं मंडल म्हणजे पुमंग आणि चौथं मंडल म्हणजे जायांग. नंतर आपण नेक्स्ट भागाकडे जाऊया. महत्वाचा भाग जो मुलांना आपल्या सर्वांना आवडतो तो फळ. डाळिंब, आंबा, सफरचंद हे फळाचे मुख्य कार्य अन्न संचय करणे आणि बियांची निर्मिती करणे. काही फळामध्ये
एक बी असते, काही फळामध्ये अनेक बी असतात. उदाहरणार्थ आंबा ह्या फळामध्ये एकच बी असते, जांभूळ या फळामध्ये एक बी असते, तर डाळिंब किंवा पेर मध्ये असंख्य बिया असतात. अशा रीतीने आपण वनस्पतीचे मूळ, खोड, पान, फूल हे अवयव पाहिलेले आहेत. मी थोडस एक पीपीटी आता शेअर करत आहे. अवयव जमिनीखालील वनस्पतीचा जो भाग वाढतो त्या अवयवाला मूळ म्हणतात. मुळाचे प्रकार प्रामुख्याने दोन पडतात, एक सोटमूळ आणि दुसरे तंतुमय मूळ. सोटमूळ मीन्स टॅपरूट, तंतुमय मूळ मीन्स ॲडव्हेंट रूट. बाकी नंतर आगंतुक मूळ, अन्न संचय करणारे मूळ हे ठराविक वेगळे आहेत, पण मुख्य प्रकार दोन. मुळाची कार्य लक्षात ठेवा. पाण्याच्या जमिनीखाली असणाऱ्या पाण्याचे आणि क्षाराचे शोषण करून खोडाकडे पाठवणे, आणि दुसरं कार्य वनस्पतींना आधार देणे. तसंच जमिनीची होणारी धूप थांबवणे हे मुळाची कार्य प्रामुख्याने आहे. वनस्पतीचा दुसरा अवयव म्हणजे खोड. खोड वनस्पतीचा जो अवयव जमिनीच्या वर वाढतो त्या अवयवाला खोड म्हणतात. खोडाचे काही छोटे आकार आहेत, अतिशय विशाल मोठे आकार सुद्धा असतात. सर्वसाधारणपणे खोड गोलाकार असतात, एक मातीसारख्या रंगाचे असते. खोडाची रचना म्हणजे खोडामध्ये प्रामुख्याने दोन भाग असतात, एक पेर किंवा नोड आणि दोन पेरामध्ये जे अंतर असतं, जे आपण ऊसामध्ये ज्वारीच्या पिकामध्ये ज्वारीच्या वनस्पतीमध्ये दिसतात त्याला कांडे म्हणतात. पेर जवळ काही मुकुल असतात, त्या कक्षस्थ मुकुल म्हणतात. त्या कक्षस्थ मुकुल पासून फांद्या होतात. तर खोडाच्या टोकाला जो मुकुल असतो त्या टोकामुळे खोडाची उंची वाढण्याचं कार्य. प्रामुख्याने खोडाचे एकच महत्वाचं कार्य आहे, म्हणजे पाण्याचे व क्षाराचे वहन करणे. मुळाने शोषून घेतलेले पाणी व क्षार यांचे वहन करून वनस्पतींच्या इतर भागाकडे पोहोचवणे. तिसरं वनस्पतीचा तिसरा भाग हिरवट रंगाच्या खोडाला पेऱ्याच्या जागी पाने फुटलेली असतात. ती सामान्यतः पसरट हिरव्या रंगाची असतात. पानाचे दोन प्रकार असतात, एक पान साधे की ज्यामध्ये मध्यभागी मुख्य शिर असते. दुसरा पानाचा प्रकार आहे संयुक्त की मुख्य शिरेभोवती अनेक छोटी छोटी पर्णे असतात. पानाचे मुख्य कार्य म्हणजे श्वसन आणि अन्न निर्मिती करणे. अन्न निर्मिती म्हणजे प्रकाश संश्लेषणामध्ये अन्न निर्मिती करणे. पानाचा वनस्पतीचा चौथा मुख्य भाग म्हणजे फूल. आकर्षक रंगाचे की जो आपल्याला सगळ्या मुलांना किंवा सगळ्यांना आवडतो त्या अवयवाला फूल म्हणतात. वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत, वेगवेगळ्या वासाची फुलं आहेत. आपण काही फुले वासावरून सुद्धा ओळखतो, आपण काही फुले निरीक्षणाने ओळखतो. फूल खोडाला देठाच्या साहाय्याने जोडलेले असतात. पूर्ण फुलामध्ये निदलपुंज, दलपुंज, पुमंगन, जायंग हे अवयव असतात. ज्या फुलामध्ये हे चारही अवयव म्हणजे निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायंग हे अवयव असतात ते फूल पूर्ण फूल असते. आणि यापैकी एक जरी अवयव कमी असेल, काही फुलामध्ये आहेत मेल फ्लॉवर्स वेगळे, फिमेल फ्लॉवर्स वेगळे, तर काही फुलामध्ये ह्यापैकी एखादा घटक किंवा एखादं मंडळ कमी असते, त्या फुलांना अपूर्ण फूल म्हणतात. फुलाचे कार्य प्रामुख्याने परागीभवनासाठी कीटकांना आकर्षून घेणे आणि दुसरं परागीभवन म्हणजे पॉलिनेशन करणे. वनस्पतीचा चवळा महत्वाचा भाग म्हणजे फळ, जो आम्हाला सर्वांना आवडतो. बहुतेक वनस्पतींना वेगवेगळ्या आकाराची फळे असतात.
काही फळात एकच बी असते, उदाहरणार्थ आंबा किंवा या ठिकाणी जांभूळ. तर काही फळामध्ये अनेक बिया असतात, उदाहरणार्थ आत्ताच दाखवलेले डाळिंब किंवा सफरचंद वगैरे. मुख्य कार्य म्हणजे या ठिकाणी फळाचे की अन्न संचय करणे आणि दुसरे बियांची निर्मिती करणे. हे प्रामुख्याने मूळ, खोड, पान, फूल आणि फळ हे 5 मुख्य अवयव वनस्पतीचे आहेत. आणि फळाचे आतमध्ये असणारा एक घटक आहे तो बी. तो सर्वसाधारणपणे फक्त आपल्याला दिसत नाही, तो फळामध्ये असतो, आतील भागात टणक भाग असतो, सर्वप्रथम काळपट टणक. काही बियामध्ये एकदल असतात, उदाहरणार्थ ज्वारी, मका एकच दल असतात. तर काही बियामध्ये 2 दल असतात, उदाहरणार्थ घेवडा किंवा हरभरा अशा पद्धतीचे. आणि या बीचे कार्य म्हणजे आपल्यासारख्या नवीन प्रजाती तयार करणे. थोडस बॅक येतो मी. धन्यवाद. विचारतो आपल्याला, खालीलपैकी कोणते मूळ सोटमूळ आहे? मी आता आकृती 2-3 आकृती दाखवणार आहे, त्यापैकी तुम्ही ओळखायचं आहे खालीलपैकी कोणते मूळ हे सोटमूळ प्रकारचे आहे. मूळ क्रमांक 1, मूळ क्रमांक 2 निरीक्षणानेच तुम्ही सांगायचं आहे, आणि मूळ क्रमांक 3. सांगा तुमच्यापैकी कोणी सांगतो खालीलपैकी कोणते मूळ सोटमूळ प्रकारचे आहे? मूळ क्रमांक 1 निरीक्षण केलं सर्वांनी बाळांनो? फक्त तुम्ही उत्तर देताना मूळ क्रमांक 1, 2 किंवा 3 सांगायचं. मूळ क्रमांक 2 सर मी सांगू? आणि मूळ क्रमांक 3. ओके, सांगा सर. मूळ क्रमांक 3. व्हेरी नाईस, थँक्यू. अतिशय योग्य. दुसरा निरीक्षणावर आधारित प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणत्या पानाचा शिराविन्यास समांतर आहे? खालीलपैकी कोणत्या पानाचा शिराविन्यास समांतर आहे? ज्यांनी काळजीपूर्वक लक्ष दिलेले ते बरोबर सांगतील. पहा, पान क्रमांक 1, पान क्रमांक 2 आणि पान क्रमांक 3. पुन्हा प्रश्न आहे का? खालीलपैकी कोणत्या पानाचा शिराविन्यास समांतर आहे? पान क्रमांक 1, पान क्रमांक 2 आणि पान क्रमांक 3. सर मी सांगू? सर पान क्रमांक 2. पान क्रमांक 1. पान क्रमांक 1. ओके, पान क्रमांक 1 कोण बोलला रे? हॅलो, पान क्रमांक 1 कोण बोलला रे? नाव सांगा. सर मी पियुष. पियुष, तुझं अभिनंदन, बरोबर तू ओळखलं. हे पहा, पान क्रमांक 1 या मध्य जी शिर आहे त्या मध्य शिरेला समांतर अशा सगळ्या शिरा आहेत, म्हणून याला समांतर शिराविन्यास असलेले पान म्हणायचं. तर पान क्रमांक 2 मध्ये या पिंपळाच्या पानामध्ये मध्य शिरेला दुसऱ्या शिरा फुटलेले आहेत, हा जाळीदार शिराविन्यास आहे. हे करंजीचं पान आहे, करंजीच्या पानामध्ये सुद्धा जाळीदार शिराविन्यास आहे. आता तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे, निरीक्षणावरच आधारित आहे. पहा, खालीलपैकी कोणते पान संयुक्त पान आहे? पर्याय आहेत 2च, पान क्रमांक 1, पान क्रमांक 2. खालीलपैकी कोणते पान संयुक्त पान आहे? पहा, पान क्रमांक 1, पान क्रमांक 2. सर पान क्रमांक 2. सर पान क्रमांक 2 या ठिकाणी मध्य शिरेला अनेक छोटी छोटी उपपर्णी आहेत, म्हणून हे पान क्रमांक 2 हे संयुक्त पान आहे. छान. प्रश्न क्रमांक 3 अतिशय सोपा प्रश्न, पुन्हा निरीक्षणावरच आधारित. खालीलपैकी कोणते फळ काटेरी फळ आहे?
मी परत फळ दाखवतो. 4 फळ दाखवणार आहे, तर पर्यायी 4 देणार आहे. खालीलपैकी कोणते फळ काटेरी आहे? फळ क्रमांक 1 सर्वांनी पहा. फळ क्रमांक 2, फळ क्रमांक 3 आणि फळ क्रमांक 4. पुन्हा प्रश्न ऐकायचा आहे तुम्हाला? हॅलो, पुन्हा ऐका रे. खालीलपैकी कोणते फळ हे काटेरी फळ आहे? फळ क्रमांक 1, सर क्रमांक 3, फळ क्रमांक 2, करेक्ट. फळ क्रमांक 3 आणि फळ क्रमांक 4. कुणी सांगितलं फळ क्रमांक 3? आस्था. आस्था. थँक्यू आस्था, व्हेरी नाईस, करेक्ट ओळखलं. मग आता आस्था तुम्हाला सांग, हे फळ क्रमांक 3 कोणत्या वनस्पतीचं आहे? सांगू शकशील? सर मी सांगू पियुष? हा पियुष बोल. सर धोत्रा. धोत्रा नाही रे, जरा धोत्र्याचं मोठं फळ असतं. सर हे फळ मी बघितलंय, पण याचं नाव ओळखता येत नाहीये. धोत्रा पियुषने सांगितलं, पण धोत्र्याचं फळ पण आकार मोठा असतो बघ. बोला, अजून आठवतंय का कुणाला? हे फळ एरंडी या वनस्पतीचे आहे. ओके. आणि आता शेवटचा प्रश्न अतिशय सोपा, निरीक्षणावर आधारित. खालीलपैकी कोणत्या फळामध्ये एक बी आहे? पहा. फळ क्रमांक 1, फळ क्रमांक 2 आणि फळ क्रमांक 3. ओके. यस. सर फळ क्रमांक 3. यस, फळ क्रमांक 3. सांग बाळा, हे फळ कोणतं आहे? ओळखलं की? आंबा. हे फळ तुला. ओके, धन्यवाद. एक उपक्रम देतो तुम्हाला. तुमच्या शेजारी असलेल्या वाण्याच्या दुकानामध्ये जा. तृणधान्य आणि कडधान्य 5 प्रकारचे आणा. सर्व तृणधान्य सर्व 5 प्रकारचे तृणधान्य आणि कडधान्य. कडधान्य म्हणजे डाळी असणारे घरी आणा. प्रत्येक कडधान्य 5-6 कडधान्य आणायची. तृणधान्य फोडून पहा कोणती कडधान्य द्विदल आहेत, कोणती कडधान्य एकदल वनस्पती आहेत. त्यांची यादी तयार करा आणि आपल्या सरांना पाठवा. ओके, धन्यवाद. ओव्हर टू गावडे साहेब. प्रकाश सर.